आता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या संदर्भात आपलं हॉस्पिटल संदर्भात काही लोकांनी आंदोलन केलं एका संघटनेनं, ते वर चढले वगैरे. त्याच्यावरती फडणवीसांची काय भूमिका आहे? हे शो करतायत. एक बाई मेली, हा, 2 मुलांना पोरकं केलं आणि मुख्यमंत्री म्हणतात आंदोलनकर्त्यांना हे शो करतायत. इतकं भंपक राज्य या महाराष्ट्रामध्ये कधी आलं नव्हतं. आंदोलन करताना तुम्ही शो करता म्हटलं. त्या बाईचं निधन झालं का? हे तुमच्या आरएसएसचे लोक त्या इस्पितळामध्ये काम करतायत म्हणून? सगळी बॉडी जी आहे ही भारतीय जनता पक्षाची समर्थक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई नाही. आणि आंदोलनकर्ते म्हणतात म्हणे शो करतायत. हे असे मुख्यमंत्री, त्यांची लेवलच नाही या मुख्यमंत्र्यांची. ते मुख्यमंत्री बसलेत, पण मुख्यमंत्री बदलले की लेवल लागते, एक दर्जा लागतो. वाय.बी. चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, अगदी सुधाकरराव नाईक आमचे, माननीय शरद पवार, मनोहर जोशी, त्यांची एक लेवल होती. त्या लेवलला येईपर्यंत यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आहे. साहेब, आज आपण एक व्हिडिओ ट्विट केलाय. एकनाथ शिंदे यांचे खासदार ओवेसी बरोबर व्हिडिओ आहे. त्यांचा जो पक्ष आहे ए संशी पक्ष, एकनाथ संभाजी शिंदे, त्या पक्षाला आम्ही ए संशी, ते एसएससी पक्षाचे खासदार जे आहेत ते असुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर हिंदुत्वावर चर्चा करताना आम्हाला आढळले. हे दुसरं कोणाचा खासदार असता तर हिंदुत्व वगैरे धोक्यात आलं असतं फार, बरं का. मग फडणवीस बोलले असते, एसएनशी बोलले असते की कसं हिंदुत्व धोक्यात आलंय आणि अमुक अमुक पक्षाचे खासदार हे कसे ओबीसी बरोबर चहा पीत बसले, चर्चा करत वगैरे हिंदुत्वावर. पण त्यांच्या पक्षाचे खासदार, एसएनसी पक्षाचे खासदार हे ओबीसी बरोबर, आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या पक्षानं ओबीसीला ठाण्यात यायचं आमंत्रण, त्यांना म्हटले टेमी नाक्यावर या, तुमचा सत्कार करायचा आम्हाला. हो, टेमी नाक्यावर या, तुमचा सत्कार करायचा आणि आमच्या एका शिबिरात तुम्ही भाषण द्या, असं त्यांनी, असं तिथे जे लोक होते हजर. कारण मला एकाने चलो टेमी नाका क्या है, बोलो क्या हो गया, नहीं वो उनके पार्टी के जो एमपी है एसएनसी पार्टी के, वो ओबीसी को इन्वाइट कर रहे थे, आप टेमी नाका पे आइए, हम तुमको मामलेदार का मुश्किल खाने को देता है. तर आंदोलकांना शो करतात असं म्हणाले मुख्यमंत्र्यांची लेवलच नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे.